हा 124वा उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारंभ महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये एक ऐतिहासिक प्रसंग आहे। या अगोदर कित्येक पासिंग परेड झाले आहेत, पण या पासिंग परेडचं वैशिष्ट्य असं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस 2014च्या टेन्युअरमध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळेस 2017ला बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेडमध्ये दिसला। आज माझी 5 मुलं PSI म्हणून महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजू होत आहे। आज माझा मुलगा अभय यांनी कित्येक प्राइज घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिलेत। माझा अभय, सुधीर, अमोल आणि यासोबत माझ्या 2 लेकी सुंदरी आणि जया, अशा 5 जण मुलं माझी बालगृहातनं बाहेर पडलेली आज महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये PSI म्हणून समाज जीवनामध्ये रुजू होतात आहे। किती अभिमानाचा गौरवाचा क्षण आहे। खरं पाहिलं तर ही पोटची मुलं नाही आहेत, पण अभिमान वाटावा अशी माझी सगळी मुलं आहेत। माझ्या आयुष्यातला हा आतापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात संवेदनशील आणि सगळ्यात आनंदाचा प्रसंग आहे की माझी 5 मुलं आज PSI हून महाराष्ट्राच्या समाज जीवनात येतात आहेत। ही बालगृहातनं बाहेर पडलेली मुलं आहेत आणि मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून बालगृहातनं बाहेर पडलेल्या सगळ्या माझ्या मुलांसाठी काम करतो। ही सगळी गुणी मुलं आहेत, प्रतिभावान आहेत, क्षमतावान आहेत, कमिटेड आहेत, चांगली शिकलेली आहे। माझा अभय, माझा सुधीर, अमोल, माझी जया, माझी सुंदरी, ही सगळी प्रतिभावान मुलं आहेत आणि 1% आरक्षणामुळे यांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली, यासारखा आनंद कुठला असू शकत नाही। ही पहिल्यांदाच 1% मध्ये पासिंग आउट मध्ये याच्या आधी पण झालेली नाही, ही पहिली बॅच आहे की ज्या बॅचमध्ये ही पहिली बॅच आहे की या बॅचमध्ये 5 मुलं बाहेर पडली आहेत। या अगोदर या आरक्षणाच्या माध्यमातून नारायण म्हणून माझा एक मुलगा आहे, तो RFO झाला आहे। नारायण RFO झाला आहे। माझे कित्येक मुलं कॉन्स्टेबल झाली आहेत। माझा एक मुलगा सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाला आहे आणि अशा 1% आरक्षणाच्या माध्यमातून फार चांगली संधी त्या सगळ्या मुलांना मिळाली आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये ही संधी अजून मोठी याची व्याप्ती वाढावी यासाठी नेमकं काय प्रयत्न होणं अपेक्षित आहे तुम्हाला? काय आम्ही तर्पण फाउंडेशन म्हणून बालगृहातनं बाहेर पडलेल्या सगळ्या या मुलांसाठी काम करतो। बरोबरीने म्हणजे आम्हाला हे अभिमानाने सांगितलंच पाहिजे की जी माझी सगळी मुलं MPSC UPSC ची तयारी करतात आहेत, तर बरेच वेळा बालगृहातनं बाहेर पडलेल्या मुलांना अन्य मुलांसारखी संधी मिळत नाही, तेवढ्या सुविधा मिळत नाही। पण गेल्या 3 वर्षापासून आम्ही MPSC UPSC करणाऱ्या बालगृहातनं बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांसाठी त्यांना लॅपटॉप देतो, त्यांना टॅब देतो, त्यांची वेगळी शिक्षणाची व्यवस्था करतो, त्यांनी यश मिळावं यासाठी त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट उभं करतो। असे वेगवेगळे प्रयत्न आम्ही बालगृहातनं बाहेर पडलेल्या आणि प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी करतो। मला पूर्ण विश्वास आहे की 1-2-3 वर्षामध्ये फार मोठी फौज माझी बालगृहातनं बाहेर पडलेल्या अनाथ मुलांची आपल्याला शासकीय व्यवस्थांमध्ये दिसेल। सर, आता किती विद्यार्थी आहे आणि कधीपासून तुमचं हे काम चालू आहे? आम्ही आतापर्यंत 1261 मुलं तर्पण फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या समाज जीवनामध्ये आम्ही काहीतरी भूमिका वठवतोय आणि जवळपास आता जिथपर्यंत माझी माहिती आहे 20 ते 25 मुलं आता आम्ही प्रशासकीय व्यवस्थांच्या तयारीसाठी करतो। हे 7 वर्षापासून आम्ही काम चालू केलं आहे, पण ही सगळी माझी मुलं तर माझ्याशी 10 वर्षापासून जोडलेली आहेत। सर्वप्रथम मी पहिलं आई आणि बाबांचं दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचं गौरव करण्यासाठी आणि आमचं कौतुकाची थाप आमच्या पाठीवर ठेवण्यासाठी त्यांनी उपस्थिती केलेली आहे। तुम्हाला माहीत असेल की अधिवेशन चालू आहे, तिकडून ते सोडून मुलांसाठी फक्त ते आज उपस्थित राहिले, त्याबद्दल मी
सर्वप्रथम बाबांचा आणि आईचं मनापासून धन्यवाद मानतो। त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्यालाही माहीत आहे की गेल्या अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं 70 वर्षामध्ये पहिल्यांदा अनाथांना 1% आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये मिळालेलं होतं सरकारच्या वेळी आणि त्याचा फायदा माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांना झाला आहे। जी मुलं कुठेही समाजाच्या कुठल्याही प्रवाहात नव्हती ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहामध्ये आलेले म्हणजे ज्याचं आईवडील नाही आहे कोणी नाही पाठीपुढे ती मुलं आज सन्मानाने इतर समाजातील मुलांबरोबर वावरत आहे याचा मला अभिमान आहे। आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आज जी आमची फौज आहेत आता बाबांनी तर मला वाटतं खूप कमी सांगितला आकडा माझ्याकडे जो आकडा आहे या गेल्या 3-4 वर्षामध्ये एक किमान 80 ते 90 लोक ही आमची प्रशासकीय याच्यामध्ये झालेली आहेत सिलेक्शन झालेलं आहे आणि ते एकमेव कारण आहे 1% आरक्षण। आणि दुसरं एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे गेल्या माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये सरकारमध्ये एक निर्णय घेतला की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मनासारखं शिक्षण घेता यावं त्यासाठी मोफत शिक्षणाचंही GR पास झालेला आहे। त्याबरोबर तर्पण फाउंडेशनचा मी डायरेक्टर या नात्याने या नात्याने मी तर्पण परिवाराचा आभार व्यक्त करतो कारण 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांसाठी 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांसाठी काम करणारी एकमेव संस्था म्हणजे तर्पण फाउंडेशन। आतापर्यंत 1200 अनाथ मुलांना आम्ही शिक्षण देतोय त्यांच्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांचं राहण्यापासून जेवणापासून जसं समाजातील पालक त्या मुलांचा करतो तसं आई बाबा आपली सारिकाताई आहेत गगनदादा आहे पूर्ण टीम आहेत सर्व प्रामाणिक आमचे डायरेक्टर आहेत सगळे सन्मानित डायरेक्टर हे मन लावून काम करतात त्यामुळे आमच्यासारखी मुलं या समाजाच्या प्रवाहामध्ये येतात। परत एकदा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो। आज आम्हाला अपेक्षा होती की साहेब येतील आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला कारण पहिलीच बॅच आहे आमची PSIची की जे आरक्षण आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो आणि आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या साक्षीने जेवढे आम्ही बालगृहातून मुलं बाहेर पडलो आहे ते समाजातील लोकांच्या हितासाठी नक्कीच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू कारण आमचे आई बाबा त्या भावनेने आम्हाला संस्कार दिलेले आहेत आमच्या आईवडिलांनी तर ते समाजातील आमच्या लोकांना कसे कामी येतील यासाठी मी प्रयत्न करेन। खरं तर आनंद व्यक्त करणं खरंच कठीण आहे आणि काही बोलणंही कठीण आहे पण स्वतःच्या हिमतीवर प्रचंड संघर्ष आणि यातना अपमान सगळंच भरपूर खरं तर निगेटिव्हिटी ही सगळी सहन करून आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवून पोलीस प्रशिक्षण जे आम्ही खरं तर गेल्या वर्षभरापासून ऐकतोय की पूर्ण खडतर प्रवास आहे हा सगळा पहाटे उठणं त्याच्यानंतर सगळ्या त्यांचा जो दिनक्रम आहे तो इतका रिगरस आणि इतका कठीण होता पण प्रत्येक वेळेला फोनवर सांगून की आई जमवतोय आम्ही आई कठीण जातंय पण जमवतोय हा जो पार्ट आहे ना हा सगळा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि अनाथ मुलांना 1% आरक्षणाने काय काय किमया या मुलांच्या आयुष्यात होऊ शकते याचं मला असं वाटतं अभयने आत्ता जे तुम्हाला सगळ्यांसमोर जो बोलला आहे हे खूप बोलकं चित्र यांचं आहे। जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्याची कमाल ती काय करू शकतात याचा आनंद आज खरं तर आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही होतोय। आमचा पूर्ण तर्पण परिवार जे सगळे डिरेक्टर्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आणि या सगळ्या आमच्या लेकींच्या मागे उभे आहेत। माझी सुंदरी आणि माझी जया जी खरंच कठीण आहे मुलींसाठी तर हे आयुष्य म्हणजे त्यांचं काय म्हणावं त्यांनी काय नाही झेललंय पण असं सगळं असतानाही इतकं भक्कमपणे या सगळ्या गोष्टींना सामोरं जात ते वेगवेगळ्या गोष्टी पूर्ण करतायत यशस्वी होत आहेत याचा खूप सार्थ अभिमान वाटतोय आणि आज खरं तर बोलण्यासाठी शब्द नाही आहेत पण खूप आनंदात आज आम्ही सगळेजण आहोत। तर्पणसाठी आज खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आज घडलेली आहे। तर्पण परिवाराप्रमाणे तुमच्यासारख्या आईवडिलांप्रमाणे अजूनही राज्यात जर आईवडील पुढे आले तर हा भार अजून उचलला जाईल असं वाटतं। नक्कीच मला असं वाटतं समाजामध्ये खरं तर अनाथ मुलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना आपल्या समाजाला बदलावं लागेल। ते दयेचे पात्र नाही आहेत ते काहीतरी त्यांना उपकाराची भावना या दृष्टिकोनातून न बघता त्यांना पूर्ण पाठिंब्याने त्यांना प्रोत्साहन देऊन
त्यांना एक एम्पथेटिक अप्रोच घेऊन त्यांच्याकडे समाजाने बघण्याची गरज आहे. आणि जर हे बघितलं गेलं तर ही सगळी मुलं ही आपल्याच मुलांसारखी नॉर्मल आहेत. त्यांना अनाथ असं म्हणावं लागणारच नाही. ती आपल्याचसारखी मुलं आणि आपल्याच वातावरणात चांगल्या पद्धतीने मोठी होतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळून ती खूप पुढे जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.